बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत आजच्या या ऑनलाईन वर्गामध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी सुषमा जानवे, रामकृष्ण परमहंस मार्ग म्युनिसिपल मराठी शाळा एच पूर्व विभागात कार्यरत आहे. आज इयत्ता 8वी विषय गणित, प्रकरण 8वे चौकोनाची रचना व चौकोनाचे गुणधर्म यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या पाठातील चौकोनाची रचना हा पाठ्यांश आपण पाहूया. तत्पूर्वी मागील इयत्तेमध्ये तुम्ही त्रिकोणाचे गुणधर्म व त्रिकोणाची रचना कशी करतात हे पाहिलेले आहे. त्याची उजळणी म्हणून आपण आज एका त्रिकोणाची रचना कशी करतात ते आठवूया. बघा मुलांनो, त्रिकोण एबीसी मध्ये लेंथ AB बरोबर 20 सेंटीमीटर, लेंथ BC बरोबर 25 सेंटीमीटर आणि लेंथ AC बरोबर 25 सेंटीमीटर दिले असता त्रिकोण ABC काढा. आता हा त्रिकोण काढताना आपण सुरुवातीला त्याची कच्ची आकृती काढूया. तुम्हाला माहित आहे, एखादी इमारत बांधताना जसा कच्चा आराखडा केला जातो आणि त्यानुसार इमारत बांधली जाते, त्याचप्रमाणे भौमितिक आकृत्या काढताना सुद्धा कच्ची आकृती काढावी. त्यामुळे रचनेचा आपल्याला क्रम ठरविता येतो आणि आपली आकृती दिलेल्या मापा एवढी काढता येते. आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला त्रिकोण एबीसी काढायला सांगितलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी त्रिकोण एबीसी काढूया. आकृती कच्ची असल्यामुळे ती हातानेच काढायची आहे. आता या ठिकाणी लेंथ AB बरोबर 20 सेंटीमीटर. आता या ठिकाणी ही जी माप दिलेली आहेत 20 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, तर तुमच्या पुस्तकात मात्र 5.3, 5.2, 4.1 असे दिले आहेत, कारण तुमच्या वहीमध्ये आकृती तुमची काढता यावी यासाठी. आणि तुम्हाला मात्र इथं फळ्यावर दिसावी म्हणून मी ही माप थोडी मोठी घेतलेली आहे. तर लेंथ AB बरोबर किती आहे? 20 सेंटीमीटर. लेंथ BC बरोबर 25 सेंटीमीटर आणि लेंथ AC बरोबर 25 सेंटीमीटर. आता या कच्च्या आकृतीवरून आपण त्रिकोण एबीसी काढूया. आता या त्रिकोणाच्या ठिकाणी पाया किती आहे? BC 25 सेंटीमीटर आहे. तो मोजपट्टीच्या सहाय्याने आपण 25 सेंटीमीटर घेऊ. त्याला नाव देऊया BC 25 सेंटीमीटर. आता आपल्याला हा रेख AB दिलेला आहे, तो 20 सेंटीमीटर आहे, म्हणून कंपास मध्ये 20 सेंटीमीटर अंतर घेऊ आणि कंपासचे टोक B बिंदूवर ठेवून वरच्या दिशेला एक कंस काढू. आता कंपास मध्ये 25 सेंटीमीटरचं अंतर घेऊ आणि पहिल्या कंपासचे टोक C बिंदूवर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढू. आता बिंदू या आलेल्या छेदन बिंदूला आपण A हे नाव देऊ. बिंदू A आणि बिंदू B पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया. तसेच बिंदू A व C जोडूया. लेंथ AB दिलेली आहे 20 सेंटीमीटर आणि लेंथ AC दिली आहे 25 सेंटीमीटर. दिलेल्या मापा एवढा आपला त्रिकोण तयार झाला आहे. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल त्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान आहेत, म्हणजे हा कोणता त्रिकोण झाला? समद्विभुज त्रिकोण झाला. आता
या त्रिकोण रचनेचा आधार घेऊनच आपल्याला चौकोन रचना तयार करायची आहे. तुम्ही त्रिकोण रचना काढत असताना वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत. 3 बाजू दिल्या असतात त्रिकोण काढणे. त्याचप्रमाणे एक बाजू दिली आणि त्याच्यातला दोन कोणांमधील समाविष्ट बाजू दिली असतात त्रिकोण काढणे. त्याचप्रमाणे 2 बाजू देऊन समाविष्ट कोण दिला असता त्रिकोण रचना तयार करणे आणि कर्ण देऊन एक बाजू दिली असता आपल्याला त्रिकोण रचना तयार करता येते. याचाच वापर करून आपण चौकोन रचना करणार आहोत. तर तुम्ही मुलांनो आकृती काढताना काही सूचना मी देते. त्याच पाळल्या तर आपल्या आकृत्या दिलेल्या मापा एवढ्या बरोबर होतील. उदाहरणार्थ पेन्सिलीला टोक असावे. दिलेलं साहित्य हे उत्तम असावं. आपण जे कंस किंवा रेषा मांडवलेल्या आहेत त्या खोडू नये, पुन्हा पुन्हा गिरवू नये आणि आकृतीला पेन्सिलीनेच नावे द्यावी. बघा हा आहे चौकोन. 4 बाजूंनी बंदिस्त असलेल्या या आकृतीला आपण चौकोन म्हणतो. चौकोन PQRS हे तुम्हाला माहित आहे. आता या चौकोनाच्या बाजू जर बघितल्या तर बाजू कोणकोणत्या आहेत? बाजू PQ, बाजू QR, बाजू SR आणि बाजू PS. आपण या चौकोनाच्या इथे बाजू लिहून घेऊया. पहिली आहे बाजू PQ, दुसरी बाजू झाली बाजू QR, बाजू SR, बाजू PS. आता चौकोनाचे 4 कोण आहेत. कोण P, कोण Q, कोण R आणि कोण S. हा जसा एक अक्षरी कोण दिला तसा आपल्याला P हा कोण 3 अक्षरी पण लिहिता येईल. कोण QPS किंवा कोण SPQ. अशा प्रकारे आपण 3 अक्षरी कोण लिहू शकतो. तसेच चौकोनाच्या समोरासमोरील बिंदू जोडणाऱ्या या रेषाखंडाला आपण कर्ण म्हणतो. या ठिकाणी 2 कर्ण दिसत आहेत. कर्ण PR आणि कर्ण SQ. अशा प्रकारे चौकोनाचे आपल्याला 4 घटक दिसत आहेत. 10 घटक दिसत आहेत. 4 बाजू, 4 कोण आणि 2 कर्ण. या 10 घटकांपैकी जर आपल्याला विशिष्ट 5 घटक दिले तर आपल्याला चौकोन रचना करता येते. चौकोन रचनेचा आधार हा त्रिकोण रचना आहे. त्यानुसार आपण आता चौकोन काढूया. बघा मुलांनो चौकोनाच्या 4 बाजू आणि एक कर्ण दिला असता चौकोनाची रचना करणे. चौकोन PQRS असा काढा की आता आपल्याला चौकोन कोणता दिलेला आहे? PQRS. आता या ठिकाणी त्यांची माप दिलेली आहेत. परंतु त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या बाजू दिल्या आहेत आणि कोणता कर्ण दिला आहे समजणार नाही. जर आपण चौकोनाची कच्ची आकृती काढली तर आपल्याला नेमक्या कोणत्या 4 बाजू दिलेल्या आहेत आणि कर्ण दिला आहे हे समजेल. म्हणून आपण चौकोन PQRS काढूया.
आता या ठिकाणी लेंथ PQ बरोबर 28 सेंटीमीटर, लेंथ QR बरोबर 25 सेंटीमीटर, लेंथ PS बरोबर 22 सेंटीमीटर, PS 22 सेंटीमीटर, लेंथ RS बरोबर 35 सेंटीमीटर, RS 35 सेंटीमीटर आणि लेंथ QS बरोबर 31 सेंटीमीटर. बघा लेंथ QS कुठे आला? Q आणि S म्हणजे आपल्याला हा इथे या ठिकाणी कर्ण दिलेला आहे. आता तुमच्या लक्षात येईल की या कर्णामुळे चौकोनाचे दोन भाग झालेले आहेत आणि आपल्याला दोन त्रिकोण तयार झालेले दिसत आहेत. त्रिकोण SPQ आणि त्रिकोण SRQ. या पहिल्या त्रिकोणाच्या आपल्याला तीन बाजू दिलेल्या आहेत. म्हणजेच आपण जर PQ हा पाया मानला तर आपण तीन बाजूंवरून हा त्रिकोण काढू शकतो. त्याचप्रमाणे या त्रिकोणामध्ये त्रिकोण SRQ मध्ये सुद्धा आपल्याला तीन बाजू दिलेल्या आहेत. जर आपण SQ हा पाया मानला तर आपल्याला हाही त्रिकोण काढता येईल. अशा प्रकारे दिलेल्या आकृतीवरून आपण कच्च्या आकृतीवरून आता आपण आपली ही पक्की आकृती तयार करूया. प्रथम पट्टीच्या सहाय्याने आपण रेख PQ काढून घेऊ. 28 सेंटीमीटर, 25 अंतर PQ 28 सेंटीमीटर. आता आपल्याला SP काढायचा आहे. रेख SP किती दिलेला आहे? 22 सेंटीमीटर. आपण कंपास मध्ये 22 सेंटीमीटर अंतर घेऊ. कंपासचा लोखंडी टोक E बिंदूवर ठेवून वरच्या दिशेला एक कंस काढू. आता कंपास मध्ये आपण 31 सेंटीमीटर अंतर घेऊ आणि कंपास हे टोक Q वर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढूया. आता या ठिकाणी हा जो छेदन बिंदू आला आहे त्याला आपण हे S नाव देऊ. आता हे बिंदू SP व SQ आपण जोडून घेऊ. SP होता 22 सेंटीमीटर आणि SP होता 31 सेंटीमीटर. बघा आता हा दुसरा त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला हा पाया मानू 31 सेंटीमीटर आणि याचप्रमाणे पुढील रचना करू त्रिकोण SRQ मध्ये. आता या ठिकाणी बघा SR किती आहे? 35 सेंटीमीटर. कंपास मध्ये 35 सेंटीमीटरचं अंतर घेऊ. बरोबर. आता कंपास टोक S या बिंदूवर ठेवू आणि वरच्या या दिशेला एक कंस काढू. कंपास मध्ये 25 सेंटीमीटर अंतर घेऊ आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढू आणि कंपास टोक Q वर ठेवू. आता या छेदन बिंदूला आपण R हे नाव, बिंदू QR आणि बिंदू SQ SR आपण जोडूया. त्यांना नाव देऊ. 35 सेंटीमीटर मापे घेऊया आणि 25 सेंटीमीटर. बघा या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की चौकोनाच्या चार बाजू आणि एक कर्ण दिला असता चौकोन रचना करणे. बघा या चार बाजू आपल्याला मिळाल्या आणि एक कर्ण दिला असता आपण ही चौकोन रचना तयार केली. आता पुढचं
बघा, चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता चौकोन रचना करणे. चौकोन WXYZ असा काढा की YZ बरोबर 24 सेंटीमीटर, ZX बरोबर 36 सेंटीमीटर, लेंथ WX बरोबर 27 सेंटीमीटर, लेंथ ZW बरोबर 30 सेंटीमीटर आणि लेंथ YW बरोबर 43 सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला नेमक्या कोणत्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले हे आपल्याला कच्च्या आकृतीवरून लक्षात येईल. आपण एक चौकोन काढूया. या चौकोनाचे नाव दिले WXYZ. लेंथ YZ बरोबर 24 सेंटीमीटर, लेंथ YZ बरोबर 24 सेंटीमीटर, लेंथ ZX बरोबर 36 सेंटीमीटर. ZX बघा, म्हणजे आपल्याला हा काय दिलेला आहे, कर्ण दिलेला आहे 36 सेंटीमीटर. लेंथ WX बरोबर 27 सेंटीमीटर, WX 27 सेंटीमीटर. लेंथ ZW बरोबर 30 सेंटीमीटर, ZW बरोबर 30 सेंटीमीटर आणि लेंथ YW बरोबर 42 सेंटीमीटर. YW, Y आणि W म्हणजे हा आपल्याला एक दुसरा कर्ण दिलेला आहे 42 सेंटीमीटर. आता या कच्च्या आकृतीचा उपयोग करून आपण चौकोन काढूया. चौकोन WXYZ. चला तर आता या ठिकाणी लक्षात आलंच असेल तुमच्या की आपल्याला हा एक त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण ZWX. त्याच्यामध्ये 3 बाजू दिलेल्या आहेत आणि तसंच हा एक दुसरा त्रिकोण दिसतोय. या त्रिकोणाच्या पण आपल्याला 3 बाजू मिळाल्या आहेत आणि त्यावरून आपण हे 2 त्रिकोण काढून घेऊ. तर पहिल्यांदा बाजू आपण WS काढूया. चौकोनाची दिली आहे 27 सेंटीमीटर. WX 27 सेंटीमीटर. आता या ठिकाणी WZ आपल्याला 30 सेंटीमीटर दिलाय. कंपास मध्ये आपण 30 सेंटीमीटर अंतर घेऊ आणि बिंदू W वर कंपासचा लोखंडी टोक ठेवून आपण एक कंस काढूया. त्याचप्रमाणे X ZX हे अंतर 36 सेंटीमीटर दिलेलं आहे. कंपासचा टोक आपण एक X बिंदूवर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा एक कंस काढूया. आता हा जो छेदन बिंदू आला त्याचं नाव काय आहे, Z. आता हे Z आणि X W हे दोन्ही बिंदू आपण पट्टीच्या सहाय्याने जोडू. Z आणि X हा बिंदू सुद्धा आपण जोडून घेऊया. ZX किती आहे, ZW किती आहे 30 सेंटीमीटर आणि ZX आहे 36 सेंटीमीटर. बघा 3 बाजू दिले असता आपला हा एक त्रिकोण तयार झाला. आता या ठिकाणी हा एक त्रिकोण काढता येईल आपल्याला, कारण या त्रिकोणाची त्रिकोण YWZ याची 30 सेंटीमीटरची आपल्याला बाजू मिळालेली आहे. ZY आणि YW ही दुसरी बाजू आहे. तर प्रथम आपण कंपास मध्ये 24 सेंटीमीटर अंतर घेऊन आणि कंपास हे टोक या Z बिंदूवर ठेवून वरच्या दिशेला एक कंस काढू. कंपास मध्ये YW म्हणजे 42 सेंटीमीटर अंतर घेऊ आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढू.
आता या ठिकाणी हा जो बिंदू आहे त्याला आपण वाय हे नाव देऊ. वाय व डब्ल्यू हे बिंदू जोडू. हे दोन त्रिकोण आपले तयार झाले. आता वाय आणि एक्स हे दोन बिंदू आपण जोडून घेऊ. अशा प्रकारे डब्ल्यू वाय किती आहे 24 सेंटीमीटर आणि वाय डब्ल्यू आहे 42 सेंटीमीटर. बघा दोन कर्ण आणि 3 बाजू दिल्या असता आपला हा चौकोन WXYZ तयार झाला. याही आकृतीमध्ये आपण दोन त्रिकोण रचना तयार केल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला चौकोन तयार करता आलेला आहे. आता आपण पुढचं बघूया. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी आपल्याला एकूण 5 घटक दिले होते. चौकोनाचे 5 घटक मिळाले आहेत. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व 3 कोन दिले असता चौकोन रचना करणे. या ठिकाणी चौकोन LEFT असा काढा की लेंथ LE बरोबर 30 सेंटीमीटर, लेंथ EF बरोबर 33 सेंटीमीटर, माप कोन L बरोबर 80 अंश, माप कोन E बरोबर 100 अंश आणि माप कोन F बरोबर 75 अंश. आता आपण कच्ची आकृती काढून घेऊ. चौकोन कोणता काढायला सांगितलाय? चौकोन LEFT. LEFT. लेंथ LE बरोबर 30 सेंटीमीटर, लेंथ EF बरोबर 33 सेंटीमीटर, EF 33 सेंटीमीटर, माप कोन L बरोबर 80 अंश. आता या ठिकाणी आपल्याला कोन दिलेला आहे माप कोन L बरोबर 80 अंश, माप कोन E बरोबर 100 अंश आणि माप कोन F बरोबर 75 अंश. आता या ठिकाणी आपल्याला काय काय दिले बघा. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू दिलेल्या आहेत. बघा की हा चौकोन आहे, याची ही एक बाजू आणि ही बाजू, बाजू FE आणि बाजू LE या लगतच्या 2 बाजू दिल्या आहेत व 3 कोन दिले आहेत. कोन L, कोन E आणि कोन F. अशा प्रकारे आपल्याला 5 घटक मिळाले ते आपल्याला चौकोन काढता येतो. आता या कच्च्या आकृतीवरून आपण चौकोन LEFT काढूया. आता या ठिकाणी बघा कच्च्या आकृतीमुळे आपल्याला रचनेचा क्रम लगेच समजतो. आपल्याला पाया किती घ्यायचा आहे? LE हा 30 सेंटीमीटर, पट्टीच्या सहाय्याने 30 सेंटीमीटर घेऊ. त्याला नाव देऊया LE. LE किती आहे? 30 सेंटीमीटर. आता या ठिकाणी कोन L किती दिला आहे? 80 अंश. कोनमापकाच्या सहाय्याने आपण 80 अंशाचा कोन काढूया. ऐंशी अंश. कोन L किती झाला? आता आपल्याला
कोन ई किती दिलाय 100 अंश. आपण कोनमापकाचा वापर करून 100 अंशाचा कोन काढूया. बघा इकडून मोजल्यानंतर हा किती येणार आहे 100 अंश. कोन ई आहे 100 अंश. आता या ठिकाणी आपल्याला ही बाजू दिली आहे 33 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला कंपास मध्ये 33 सेंटीमीटरचं अंतर घेऊन आणि बिंदू ई वर कंपासचं टोक ठेवून या कोणाच्या या बाजूवर एक कंस काढूया. आणि हा जो बिंदू आपल्याला मिळालेला आहे तो कोणता आहे एफ बिंदू. EF किती आहे 33 सेंटीमीटर. आता आपल्याला या ठिकाणी परत एक कोन दिलेला आहे. एफ कोन किती दिलाय 75 अंश. म्हणजेच आपल्याला कोन एफ काढूया आपण 75 अंश. त्या ठिकाणी कोन मापक ठेवून बघा 75. आपण या कोणाची बाजू काढूया आणि ती थोडीशी पुढे वाढवूया. त्यावेळेस आपल्याला हा एक बिंदू मिळाला. हा बिंदू म्हणजे कोणता आहे बिंदू 3. कोन एफ किती आहे आपला 75 अंश. बघा या ठिकाणी आपल्याला 3 कोन दिले आहेत. कोन एल, कोन ई आणि कोन एफ. त्याचप्रमाणे 2 लगतच्या बाजू दिलेल्या आहेत, बाजू एलई व बाजू एफ ई. असे 5 घटक मिळाल्यानंतर आपण हा चौकोन LEFT काढला. अशा प्रकारे विशिष्ट 5 घटक दिले की आपल्याला चौकोन काढता येतो. आता एक शेवटचा चौकोनाची रचनेचा हा चौथा प्रकार बघूया चौकोन रचनेचा. चौकोनाच्या 3 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेले 2 कोन दिले असता चौकोन रचना करणे. चौकोनाच्या 3 बाजू. आता या ठिकाणी नेमक्या कोणत्या 3 बाजू दिल्या आहेत आणि कोणते 2 कोन दिले ते आता आपण बघूया. चौकोन PQRS मध्ये लेंथ QR बरोबर 30 सेंटीमीटर, लेंथ RS बरोबर 36 सेंटीमीटर, लेंथ SB बरोबर 28 सेंटीमीटर, माप कोन S बरोबर 75 अंश आणि माप कोन R बरोबर 100 अंश. आता या ठिकाणी आपण कच्ची आकृती काढू परत. या आकृतीचं नाव आहे PQRS. PQRS. लेंथ QR बरोबर 30 सेंटीमीटर. QR 30 सेंटीमीटर. लेंथ RS बरोबर 36 सेंटीमीटर. RS 36 सेंटीमीटर. लेंथ SB बरोबर 28 सेंटीमीटर. SP 28 सेंटीमीटर. या 3 बाजू आपल्याला मिळाल्या. आणि माप कोन R बरोबर 100 अंश. माप कोन S बरोबर 75 अंश. बघा चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कोन दिले असतात आपल्याला चौकोन रचना
करायची आहे. तर या कच्च्या आकृतीचा वापर करून आपण हा चौकोन PQRS काढूया. आता या चौकोनाची बाजू SR किती दिले? 36 सेंटीमीटर. मोजपट्टीच्या सहाय्याने आपण 36 सेंटीमीटर काढूया. त्याला नाव देऊया SR. बाजू SR किती दिली आहे? 36 सेंटीमीटर. आता आपल्याला या ठिकाणी कोन S दिलेला आहे 75 अंश. म्हणजे आपण कोन मापकाचा वापर करून हा जो कोन PSQR आहे हा काढूया 75 अंश. बघा 70 आणि मग हे 5 75. आपण ही कोनाची बाजू काढून घेऊ. कोन S किती दिलाय? 75 अंश. आता आपल्याला कोन R दिलेला आहे किती आहे? 100 अंश. कोन मापकाच्या सहाय्याने आपण R काढूया. कोन R 100 अंश. कोणाची ही बाजू आहे RQ आपण आता हा जो R दिला आहे तो 100 अंश आहे. आता ही QR बाजू किती आहे? 30 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला कंपास मध्ये पुन्हा तीस बाजू काढण्यासाठी आपण कंपासचा वापर करूया. बाजू किती दिली आहे? 30 सेंटीमीटर. कंपास मध्ये 30 सेंटीमीटर अंतर घेऊन हे कंपासचं टोक आपण R वर ठेवू आणि या कोणाच्या बाजूवर कंस काढूया. आता या ठिकाणी हा जो बिंदू मिळालेला आहे हा कोणता आहे? चौकोनाचा बिंदू आहे Q. ही बाजू किती दिली? 30 सेंटीमीटर. आता आपल्याला या ठिकाणी ही बाजू PS किती दिलेली आहे? 28 सेंटीमीटर. बघा P आणि S 28 दिली. म्हणजे बाजू काढण्यासाठी परत आपण काय करणार आहोत? कंपास मध्ये 28 सेंटीमीटर अंतर घेऊ आणि कंपासचं हे टोक S बिंदूवर ठेवू व या कोणाच्या बाजूला एक कंस काढूया. आता हा जो बिंदू आपल्याला मिळाला आहे हा बिंदू म्हणजे कोणता आहे? बिंदू P मिळाला. किती बाजू झाली? 28 सेंटीमीटर. बघा आपल्याला याच्या चौकोनाच्या 3 बाजू आहेत. आता ही चौथी बाजू आपण हे जर P आणि Q हे बिंदू आपण जोडले तर आपल्याला ही चौकोनाची चौथी बाजू सुद्धा मिळेल. अशा प्रकारे 3 बाजू आणि 2 कोन दिले असता आपण चौकोन तयार केला. बघा चौकोन रचना तयार करताना चौकोन रचना ही त्रिकोण रचनेवर अवलंबून असते. त्यामुळे त्रिकोण रचनांचा जर चांगला सराव असेल तर चौकोन रचना आपल्याला काढता येईल. त्याचप्रमाणे कच्ची आकृती काढल्यानंतर कोणता क्रम मध्ये घ्यायचा हेही आपल्याला समजतं आणि आपली त्याप्रमाणे आपण कृती केली की आपला चौकोन बरोबर दिलेल्या मापा एवढा काढता येईल. तर आता यासाठी मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरे द्या. चला आता सांगा पाहू
की आपल्याला चौकोन काढायचा आहे आणि चौकोनाची मापं दिलेली आहेत, तर आपल्याला या मापांवरून तुम्हाला चौकोन काढता येतो की नाही हे फक्त सांगा. बघा, चौकोन PQRS असा काढा की लेंथ QR बरोबर 6 सेंटीमीटर, लेंथ RS बरोबर 7.2 सेंटीमीटर, लेंथ SB बरोबर 5 सेंटीमीटर आणि लेंथ MR माप कोन R बरोबर 72 अंश. तर आपल्याला या पद्धतीने आधी चौकोन काढता येतो की नाही ते मला सांगा. हँड्स वर आहे. बरोबर. आपल्याला हा चौकोन काढता येणार नाही कारण चौकोनाचे आपल्याला 4 घटक दिलेले आहेत. आपल्याला चौकोन काढता येण्यासाठी किती घटक आवश्यक आहेत? 5 घटक आहेत. या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3 आणि 4च घटक दिलेले आहेत, म्हणून हा आपल्याला चौकोन काढता येणार नाही. आता पुढचा. बघा, आता मी परत दुसरा प्रश्न दिलेला आहे, त्याच्यात मी चौकोन काढायला सांगितलेला आहे. चौकोन WXYZ असा काढा की लेंथ YZ बरोबर 4 सेंटीमीटर, लेंथ ZX बरोबर 6 सेंटीमीटर, लेंथ WX बरोबर 4.5 सेंटीमीटर, लेंथ ZW बरोबर 5 सेंटीमीटर आणि लेंथ YW बरोबर 6.5 सेंटीमीटर. आपल्याला या मापांवरून चौकोन काढता येईल की नाही हे पहा, कारण की आपल्याला कच्ची आकृती काढायची आहे, मग चौकोन काढणार, पण त्यापूर्वी आपल्याला अंदाज आला पाहिजे. बरोबर, कारण आपल्याला 5 घटक दिलेले आहेत, म्हणून हा चौकोन काढता येईल. काय काय दिलेले आहे त्याच्यात? 5 बाजू, म्हणजे या ठिकाणी बघूया आपण एक साधारणपणे की या चौकोनाच्या आपल्याला 4 बाजू किंवा 4 बाजू आणि एक कर्ण दिला तरी आपला चौकोन तयार होणार आहे, किंवा 3 बाजू आणि 2 कर्ण दिले तरी आपल्याला हा चौकोन काढता येईल. आणि एकूण आपल्याला किती बाजू दिलेल्या चौकोनाच्या घटक दिलेले आहेत? 5 घटक दिलेले आहेत. म्हणून ही चौकोन आपल्याला काढता येईल. बघा मुलांनो, आता या ठिकाणी आपल्याला माप दिली नाहीयेत, परंतु एक असा चौकोन काढून दिलेला आहे आणि त्याचं निरीक्षण करून आपण दिलेल्या मापा एवढा हुबेहूब चौकोन काढायचा आहे. मग या ठिकाणी चौकोनाचं नाव दिले आहे, चौकोन ABC आणि D. CD ABCD. आता या चौकोनामध्ये कोन A दिला आहे 100 अंश, कोन B दिला आहे 80 अंश, कोन C दिला आहे 100 अंश आणि आपल्याला चौकोनाचा हा एक कर्ण दिला आहे, कर्ण AC दिला आहे 6.5 सेंटीमीटर. मग आपल्याला हा चौकोन काढता येईल का? विचार करा. आधी मला सांगा किती घटक दिले आहेत? 5 घटक. बघा 1, 2, 3, 4 आणि 5 घटक दिले आहेत. मग आपल्याला हे चौकोन काढता येईल? सांगा पाहू. जर मी चौकोन काढायचं ठरवलं ना, बरोबर नाही येणार. कारण का? बघा, आपल्याला चौकोनाचे 4 कोन दिले आहेत, कर्ण दिले आहे, पण चौकोनाची जी बाजू आहे खालची, पाया ज्याला म्हणतो आपण या ठिकाणी, तर तो काढण्यासाठी कोणतीच बाजू या ठिकाणी दिलेली नाही. त्यामुळे हा चौकोन काढताना मी खाली किती घ्यायचं हे आपल्याला अंदाज येत नाही. म्हणून जरी 5 घटक दिले असले तरी हा चौकोन आपल्याला काढता येणार नाही. म्हणजेच मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल की चौकोन काढताना सुद्धा विशिष्ट घटक दिले तरच त्याप्रमाणे आपण मापावरून चौकोन काढू शकतो. आणि आपल्याला प्रश्नामध्ये आकृती दिली तरी त्याचं निरीक्षण करून आपल्याला आता तुम्हाला समजलेलं आहे की आपल्याला हा चौकोन काढता येईल किंवा नाही. किंवा प्रश्नामध्ये आपल्याला माप दिलेली असेल तर कच्ची आकृती काढली तरी आपल्याला त्यावरून चौकोन रचना करता येते किंवा नाही ते समजतं. म्हणूनच लक्षात ठेवा मुलांनो,
चौकोन रचना काढताना त्रिकोण रचनेचा सराव अधिक असणं गरजेचं आहे. चौकोन रचना ही त्रिकोण रचनेवर अवलंबून आहे. आकृती काढताना चौकोनाची रचना करताना कच्ची आकृती काढावी. त्यामुळे आपल्याला रचनेचा क्रम समजतो आणि त्यानुसार आपण दिलेल्या मापा एवढा चौकोन काढू शकतो. तर उदाहरण संग्रह 8.1 मधील तुम्ही उदाहरण चौकोनाची रचना काढा, पेन्सिलीचा वापर करा, नावे पेन्सिलीनेच द्या आणि आकृत्या गृहपाठ करून तुमच्या बाईंना व्हॉट्सअप द्वारे पाठवा. नमस्कार.